सो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत हम्पी. सो चला माझा व्लॉग बघा. आमचं सगळं आवरून झालंय जेवण वगैरे आणि आता आम्ही साऊथ हम्पी एक्सप्लोअर करायला जाणार आहे टेम्पल्स ना. सो लेट्स गो. आपण फायनली आपण कुठे आलोय ग. आपण आले विरूपाक्ष टेम्पल मध्ये. विरूपाक्ष टेम्पल मध्ये आलेलो आहोत आम्ही. स्टार्टिंगला ना माकडं एवढी होती ना, तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. हे बघा इथे टेम्पल किती क्यूट आणि केवढा मोठा टेम्पल आहे खरोखर. आणि मागं पण एक टेम्पल आहे पुढे, चला जरा दाखवायला पाहिजे. मला खूप मजा यायला एक्सप्लोर करायला. चला मग आज आता आपण हेमकुट पर्वतावर आलेलो आहोत. सो इथं किती चांगला व्ह्यू आहे हे बघा. तुम्ही बघू शकता इथं किती चांगला व्ह्यू आहे. आणि इथं खाली बघायला गेलं तर खरोखर खूप असं चढती आहे राईट. सो आम्ही वरती जायला लागलो आता सनसेट पॉइंटला. तिथे सनसेट पॉइंट आहे मी सांगितलं. आता सनसेट व्हायला वेळ आहे. सो त्यामुळे आता सनसेट नाही बघू शकत आपण. सो बघत मग सनसेट ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी परत मग सुरू करते. सनसेट बघूया मग आपण. सनसेट पॉइंटला आलेलो आहोत. अजून सेट झाला म्हणजे अजून पडलेला नाहीये सन. सो अजून एवढं लवकर पण इकडचा व्ह्यू बघून लव्ह दिस व्ह्यू यार. इथं खूप सारे मोठी मोठी दगड आहेत. माकडा तर खूपच आहेत. सो इथं खरोखर खूप चांगलं वाटतंय. तुम्ही नक्की इकडे ये. तुम्ही नक्की तर तुम्ही महाराष्ट्रात किंवा कर्नाटकमध्ये राहत असाल तर नक्की इकडे या. ही जागा खूप चांगली आहे. हा दर्शनीय आणि खूप चांगली व्ह्यू पण येते वरनं. असे डोंगरांवर जा. हा हेरिटेज आहे. हे दगड फोडायसाठी केले. सो ज्या वेळेला सनसेट होईल त्यावेळेला मी तुम्हाला भेटते. आता आपण सनसेट पॉइंटच्या एंडला आलोय. हे बघा मागणं किती चांगला व्ह्यू आहे. आता एंडला आलोय आपण सनसेट पॉइंटच्या. सो चला मग अजून काय काय भेटते बघूयात. तर आता हा सनसेट बघा आणि मग थोडेसे मी फोटोज तुम्हाला दाखवते, ते पण नक्कीच बघा.
आता आत आलेलो आहोत आणि इथं खालीच बसायचं मांडी घालून. आम्ही बसलेलो आहोत आणि आता ऑर्डर अजून केलेली नाही, करणार आहोत ऑर्डर. बघूयात. 100 रुपयाची. गुड मॉर्निंग गाईज. सो आज मी तुम्हाला पूर्ण साऊथ हम्पीचं टूर करून देणार आहे. सो लेट्स गो. सो आता आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला शांती रेस्टॉरंटमध्ये. सो चला आपण ब्रेकफास्ट करायला जाऊयात. सो गाईज माझा आलेला आहे आता माझा ऑर्डर. चांगला आहे, एक नंबर आहे. झालेला आहे. आता जाऊयात आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे टेम्पल्सना फिरायला. तर आता आपण एका जागेला आलोय ज्याची हनुमान मूर्ती जी सापडलेली. तिथे मंदिर होतं एक ज्याच्यात हनुमानची जी मूर्ती आहे ती तिथे ठेवलेली. त्याचं आय थिंक 5 सुपारी बाजार नाव आहे. तर ते आपण